परळ येथील व्यापारी महादेव मुंडे यांची तहसील कार्यालयाच्या प्रांगणाच्या अंतरावर निर्गुण हत्या करण्यात आली होती. आता याला गोष्टीला 15 महिने उलटून गेले आहेत. 16 महिने लागलेला आहे. अजूनही त्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आधी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. त्यांनी CID आणि SIची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र अजूनही त्याचा कुठला नाही आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी DSP आणि चोरमल यांच्याकडे तपास देण्यात आला होता. या तपासाला 12 दिवस उलटून गेलेले आहेत. आबातील कुठलाही तपास नाही लागल्यामुळे त्यांचे कुटुंब माझ्यासोबत आहे. ताई साहेब काय सांगा, 16 महिने लागलेला आहे, अजूनही आपल्याला न्याय मिळाला नाही आहे. आम्ही न्यायाचे दरवाजे तर खटखटवत आहोत, मात्र न्याय आम्हाला नाही. तरी 12 दिवस झाले, अजून DSP सरांकडे पण तपास देऊन बी त्यांनी अद्याप आमचा काहीच आम्हाला न्यायाची आशा अशी वाटत नाही. तरी पण आम्ही अजून SP सरांना अजून आशा आहे. आम्ही SP सरांना अजून भेट देणार आहात. मंगळवारी जाताला आम्ही बीडला SP सरांना भेट द्यायला. मी माझे लेकरं सगळे आम्ही SP सरांकडे जाणार आहोत. तरी आम्हाला न्याय पाहिजे, नाही तर मग आम्हाला पण काहीतरी निर्णय मोठा उचलावा लागेल किंवा उपोषण वगैरे काही करावं लागेल. शेवट आम्हाला पर्याय काहीतरी म्हणून करावं लागेल. का तर माझ्या पतीची एवढी निर्गुण हत्या का केली? काय दोष काय होता त्यांचा? दोष तरी आम्हाला सांगा ना, की का म्हणून तुम्ही मारलंय? यापूर्वी आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं नेमकं? ते म्हणले आम्ही तुम्हाला 4-5 दिवसात सांगू म्हणले, फॉलो सगळं सांगू म्हणले. पण माझ्या भावाने भेट घेतली, मग त्याला पण काहीच सांगितलं नाही. मला स्वतः म्हणले मी तुमच्या घरी येऊन भेटतो म्हणले चोरमुले सर. तरी पण त्यांनी काहीच नाही. आता 12 दिवस झाले त्यांच्याकडे पण तपास जाऊन, तरी पण त्यांनी अद्याप काहीच नाही न्यायाची आशा म्हणून फॉलो काहीच दिला नाही आम्हाला. यापूर्वी आपण जसे संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये CID असेल SIT असेल स्थापना करण्याची सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतर काही आश्वासन काही कोणाचं काही ना? आम्ही तर आश्वासन केलं होतं की आम्हाला SIT किंवा CID द्या म्हणून. का तर माझ्या बी पतीची निर्गुण हत्या तशीच झाली ना, त्याच पद्धतीनं मारलंय. किती अत्याचारानं मारलंय, का म्हणून मारलंय हे पण का? आता आम्ही एक मिडल क्लास फॅमिली आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही का? मग माझी एवढीच देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच मागणी आहे की आमच्या बी प्रकरणात SIT द्या. कारण परळीतल्या पोलिसांनी काहीच केलं नाही, मग चोरमुले सर तरी काय करणार आहेत? आम्हाला त्यासाठी पालकमंत्र्यांना, अजितदादांना, एक आम्ही मिडल क्लास फॅमिली आहोत म्हणून आम्हाला न्याय द्या एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि आपले जे परळीचे बालेकिल्ल्याचे धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांना बी आम्ही हात जोडून विनंती करतो की तुम्ही पण ह्या प्रकरणात अजून हे व्हा. पंकजाताईंना पण आव्हान करते की ताई तुम्ही बी पुढं होऊन, तुम्ही एक स्त्री आहात तसं मी बी एक स्त्री आहे, माझ्या बी कुटुंबाला न्याय द्या. माझ्या फॅमिलीमध्ये काय चालू आहे ते मला माहिती आहे ना. असं घराच्या बाहेर जर निघालं तर मला काय वाटतं हे तुम्ही एक स्त्री म्हणून जाणू शकतात. असं मला पण न्याय द्या. तुम्ही पण याच्यामध्ये सामील होऊन पुढं होऊन सहकार्य करा आम्हाला. तर काय तर तुम्हाला आता वापस काय मागणी करणार तुम्ही सरकारकडे? आम्ही तर SIT आणि CIDची मागणी करणार आहोत. जर ह्यांनी दखल नाही घेतली तर मी आमर उपोषणाला बसणार आहे. SP ऑफिसलाच बसणार आहे. मी कुठंच नाही, डायरेक्ट बीडमध्ये SP ऑफिसच्या समोर मी आमर उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत माझ्या पतीचे आरोपी सापडत नाहीत तोपर्यंत मी हलणार नाही तिथली. भैया काय सांगशील, काय मागणी असेल तुझी सुद्धा? जसं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटायले, जसं आमच्या बी कुटुंबाला न्याय भेटावं. आम्हाला बी कळायला पाहिजे ना कशामुळे आमच्या बाबाची हत्या झाली. काय सांगेल भैया तू? आमच्या पप्पाला च्या केसला SIT आणि CID चौकशी भेटली पाहिजे. मागणी त्याच्यातून तपास झाला पाहिजे. हां, तर पाहिलं तर हे कुटुंब आहे महादेव मुंडे यांचं की आमच्या कुटुंबात जसे संतोष मुंडेच्या प्रकरणामध्ये SIT असेल किंवा CID असेल अशा त्या करण्यात यावी आणि तात्काळ तपासाचा वेग वाढवावा आणि या कुटुंबाला न्याय द्यावा. नाही दिला तर ते त्यांच्या पद्धतीनं अमर उपोषण असतील किंवा अनेक पद्धतीने ते आंदोलन करण्याची त्यांची तयारी दाखवण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास मागवान संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.